तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये। तर माझं नाव आहे प्रथमेश आदमने, तुम्ही बघा प्रथमेश आदमने युट्यूब चॅनल। आणि मंडळी आज आपल्यासोबत एक अशी गाडी आहे की त्या गाडीला इंट्रोडक्शनची अजिबात आवश्यकता नाही आहे, कारण ती गाडी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात बसलेली आहे, दिमागात बसलेली आहे आणि ती गाडी एवढी सुंदर आहे की तुम्ही म्हणजे पायसाना तुम्ही म्हणसान काय। तर मंडळी ती गाडी आहे ऑल न्यू महिंद्राची XUV 700, जे की तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता। आणि हे एक स्पेशल एडिशन आहे। तर स्पेशल एडिशन म्हणजे कसं, तर आता पहिले कसं होतं की व्हाईट गाड्याच चालत जात, पण आता सध्याच्या कंडिशन मध्ये काळ बदललेला आहे। आता प्रत्येकाच्या आवडीची जी आहे ती गाडी पाहिजे। जसं तुम्ही पाहू शकता 3XO मध्ये आपल्याला अशा प्रकारे येलो कलर पाहायला भेटते, त्यानंतर तिकडे रेड कलर आहे, इथं महिंद्रा थारचा ब्लॅक कलर आहे। आणि हा जो आहे ना, या गाडीमध्ये आता आपल्याला XUV 700 मध्ये मॅट रेड कलर पाहायला भेटून जाते, जे की तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता। आणि अशा प्रकारे एक स्पोर्ट्स कार मध्ये जसा कलर पाहायला भेटते ना आपल्याला, तसा इथं आपल्याला पाहायला भेटणार आहे मंडळी। चला तर मंडळी या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्याला लवकर 20,000 सबस्क्रायबर जे आहेत ना ते कंप्लीट करण्यात। त्यानंतर आज आपण आलेलो आहे महिंद्रा गदर ऑटोकॉन, जे की आपल्या अकोल्यामध्ये आहे। जर तुम्हाला या गाडीची बुकिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता। तर मंडळी सगळ्यात पहिले जर आपण या गाडीच्या प्राइसिंग आणि व्हेरियंट्स बद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीची प्राइसिंग चालू होते 24,24,000 पासून तर 26,04,000 रुपयापर्यंत ही गाडी आपल्याला पाहायला भेटून जाते एक शोरूम प्राइस मध्ये, म्हणजे स्पेशली हे ब्लेज एडिशन। त्यानंतर मंडळी हे जे एडिशन आहे ना, ब्लेज एडिशन मॅट रेड कलर, हा तुम्हाला फक्त 3 व्हेरियंट्स मध्ये पाहायला भेटणार आहे। 3 व्हेरियंट म्हणजे फक्त ही जी गाडी आहे ना AX7L, जी की टॉप व्हेरियंट आहे त्यावरच बेस्ट आहे। जे खालचे जे व्हेरियंट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला हा कलर जो आहे ना तो पाहायला भेटणार नाही। त्यानंतर जर ही गाडी पेट्रोलमध्ये अवेलेबल आहे, आणि पेट्रोलमध्ये तुम्ही घेताल तर फक्त तुम्हाला ऑटोमॅटिक मध्येच ही गाडी भेटेल, मॅन्युअल मध्ये आपल्याला ही गाडी पाहायला भेटत नाही। त्यानंतर जर तुम्ही डिझेल घेसाल तर डिझेल मध्ये जी गाडी आहे ना ते आपल्याला मॅन्युअल मध्ये पण भेटून जाते आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये पण भेटून जाते, म्हणजे 6 स्पीड ऑटोमॅटिक प्लस 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आपल्याला या गाडीमध्ये जे ते पाहायला भेटणार आहे। त्यानंतर मंडळी जर आपण या गाडीच्या आता फ्रंट लुक्स आणि डिझाईन बद्दल जर जाणून घेतलं तर ओव्हरऑल अशा प्रकारे आपल्याला या गाडीचं फ्रंट लुक्स जे आहे ना ते पाहायला भेटून जाते। तर आपल्याला अशा प्रकारे इथं LED हेडलॅम्प जे इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, जे की ऑटोमॅटिक आहेत। त्यासोबत आपल्याला इथं जे आहे ना अशा प्रकारे DRLs प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, जे की एकदम सुंदर दिसते आणि LED DRL आहे। पण या गाडीमध्ये आपल्याला आणखीन एक ऑप्शन भेटते, ते म्हणजे ऑटो बूस्टचं, म्हणजे जशी गाडी 80च्या स्पीडच्या वर जाते तर तुम्हाला इथं पाहू शकता इथं जे लाईट्स आहेत ना ते ऑटोमॅटिकली ऑन होऊन जातात। म्हणजे तुम्ही कुठं पण जा, 80च्या वर जर तुम्ही गाडी चालवत असाल तर हे हेडलाइट्स जे आहेत ना ते एकदम रोशनी फैलून टाकतील सगळ्या इकडे। म्हणजे तुम्हाला या गाडीमध्ये जसे हेडलाइट्स पाहायला भेटतात ना तसे सेगमेंट मध्ये येणाऱ्या कोणत्याच गाडीमध्ये पाहायला भेटत नाही। त्यानंतर मंडळी आपल्याला इथं LED मध्ये फॉग लॅम्प पण जे ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत। आणि या गाडीमध्ये आपल्याला जे आहे ना ते टर्न म्हणजे साईडचं जे असते ना ते पूर्ण आपल्याला दिसून जाते। जसं आपण टर्न घेतो तर ओव्हरऑल सगळं जे जागा असते ना ती सगळी जी आहे त्या हेडलाइट्स मध्ये कव्हर होऊन जाते। त्यानंतर मंडळी अशी आपल्याला इथं ग्लॉसी ब्लॅक मध्ये जे आहे ते ग्रिल पाहायला भेटून जाते, जे की एकदम सुंदर दिसते। आणि हे जे एसेंट्स आहेत ना असे ग्रे कलर मध्ये आपल्याला, म्हणजे ग्रे समजा ब्रॉन्झ कलर मध्ये आपल्याला हे अशा प्रकारे एसेंट जे आहेत ना ते इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, जे की एकदम सुंदर दिसतात, वेगळं लुक जे इथं देण्याचा प्रयत्न करतात। त्यानंतर मंडळी हे टॉप व्हेरियंट आहे AX7L, म्हणून इथं आपल्याला जे कॅमेरा पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे। त्यासोबतच आपल्याला इथं अशा प्रकारे क्रोम मध्ये जे आहे ना तो महिंद्राचा लोगो जो आहे तो इथं पाहायला भेटून जाते। त्यासोबत आपल्याला इथं ग्रे कलर मध्ये स्किड प्लेट आणि ओव्हरऑल अशा प्रकारे जे आहे ते फ्रंट लुक्स जे आहे ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते मंडळी। त्यानंतर जर आपण या गाडीच्या आता साईड प्रोफाईल बद्दल जर जाणून घेतलं तर या गाडीमध्ये आपल्याला ओव्हरऑल अशा प्रकारे जे आहे ती साईड प्रोफाईल पाहायला भेटून जाते। आता ओव्हरऑल जी गाडी आहे ना, गाडीची लेंथ आहे जवळपास 4695 म्हणजे गाडी म्हणजे खूप मस्त आहे, म्हणजे एकदम लंबी गाडी तर आपल्याला पाहायला भेटून जाते। आणि फ्रंट लुक्स जे आहे ना जवळपास आपल्याला 1890 mm च्या गाडीमध्ये फ्रंट लुक्स पाहायला भेटून जाते। त्यामुळे ही गाडीची जे रोड प्रेझेन्स येते ना तो एक नंबर रोड प्रेझेन्स येते, काही विषय आहे नाही। त्यानंतर तुम्ही पाहू शकता मंडळी आपल्याला इथं ग्लॉसी ब्लॅक मध्ये जे आहे तिथं ओव्हरव्ह्यू प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, जे की एकदम सुंदर दिसतात विथ सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर, आणि इथं आपल्याला कॅमेरा पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे। त्यानंतर इथं आपल्याला ब्लेजची जे बॅजिंग आहे ना ते पाहायला भेटून जाते। टायर प्रोफाईल बद्दल जर जाणून घेतलं तर ओव्हरऑल आपल्याला 235/60R18 ची इथं टायर प्रोफाईल पाहायला भेटून जाते। आणि ब्लॅक मध्ये इथं आपल्याला टोटली ब्लॅक मध्ये जे आहे ते अलॉय व्हील्स इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत। आणि तुम्ही पाहू शकता इथं चारी टायर्स मध्ये जे आहेत आपल्याला डिस्क ब्रेक्स पाहायला भेटून जातात, कारण या गाडीमध्ये एवढी पॉवर आहे की ती पॉवर कंट्रोल करण्यासाठी चारी टायर मध्ये डिस्क ब्रेक देणं आवश्यक आहे। म्हणून ही गाडी ओव्हरऑल अशा प्रकारे आपल्याला साईडनं दिसून जाते। त्यानंतर मंडळी तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला ब्लॅक मध्ये जे आहेत ते रूफ रेल्स इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, आणि ड्युअल टोन मध्ये ही गाडी आहे। म्हणजे हे जे आहे ना हे नेपोली ब्लॅक कलर मध्ये आपल्याला या गाडीची रूफ जे आहे ते पाहायला भेटून जाते। आणि अशा प्रकारे जे युनिक जे आहेत आपल्याला डोअर हँडल जे आहेत इथं प्रोव्हाइड करण्यात
आलेले आहेत, जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता. आणि मंडळी जवळपास 200 mm ग्राउंड क्लिअरन्स जे आहे ना, ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते. म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स वाईज बिन काही विषय आहे नाही. आणि एवढी खतरनाक चालते गाडी, एकदम चिपकून रोडला ही गाडी चालते. त्यानंतर मंडळी जर आपण या गाडीच्या आता रिअर प्रोफाईल बद्दल जर जाणून घेतलं तर आपल्याला अशा प्रकारे एरोहेड टाईप इथं जे LED टेल लॅम्प इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत विथ सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स. इथं आपल्याला अशा प्रकारे इथं LED लॅम्प जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्यासोबत आपल्याला इथं XUV 700ची बॅजिंग इथं पाहायला भेटून जाते AX7L सोबत. त्यानंतर मंडळी आपल्याला इथं जे वायपर भेटून जाते, डिफॉगर, हाय माउंट स्टॉप लॅम्प, वॉशर आणि स्पॉइलर पण इथं आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत विथ एंटिना. आणि ओव्हरऑल अशा प्रकारे आपल्याला जे रिअर लुक आहे ते आपल्याला इथं पाहायला भेटून जाते. तर मंडळी तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता. आणि हा जो लोगो आहे ना, हा म्हणजे ग्लॉसी ब्लॅकमध्ये अशा प्रकारे आपल्याला इथं लोगो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आणि आपल्याला इथं रिअरमध्ये पण इथं कॅमेरा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मंडळी. तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे. त्यासोबत आपल्याला 1-2 असे रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. त्यानंतर रेडमध्ये आपल्याला रिफ्लेक्टर्स आर ऑल्सो प्रोव्हाइडेड इन दिस कार. आणि ग्रेमध्ये आपल्याला या गाडीचं बंपर जे आहे ते पाहायला भेटून जाते. आणि सेफ्टी वाईज तर काही विषय आहेच नाही. ऑलरेडी या गाडीनं 5 स्टार जे रेट स्कोअर केलेला आहे. त्यानंतर मंडळी आपल्याला या गाडीमध्ये जे आहे ते 60 लिटर फ्युअल टँकचं ऑप्शन इथं पाहायला भेटून जाते. 60 लिटर म्हणजे कसा विषय माहिती आहे का, तुम्हाला सांगितलं पेट्रोलमध्ये घेसाल तर फक्त आपल्याला ऑटोमॅटिक पाहायला भेटते, स्पेशली या कलरमध्ये. आणि डिझेलमध्ये घेसाल तर तुम्हाला मॅन्युअल पण भेटून जाईल आणि ऑटोमॅटिक पण भेटून जाईल. तर मंडळी ओव्हरऑल होती या गाडीच्या एक्सटेरियर बद्दल माहिती. चला तर तुम्हाला आता या गाडीच्या मी इंजिन स्पेसिफिकेशन बद्दल सांगतो. तर मंडळी या गाडीमध्ये आपल्याला जे आहेत ना 2 इंजिन ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. 2 लिटरचं पेट्रोल इंजन जे की म्हणजे टर्बोचार्ज आहे, डायरेक्ट इंजेक्टेड TGD आहे, जे की जवळपास जर तुम्ही 2000 सीसीचे जे इंजिन आहे ना ते जवळपास 200 BHP ची पॉवर आणि 380 Nm चा टॉर्क जो आहे तो प्रोड्यूस करते. डिझेलमध्ये जवळपास 185 BHP ची पॉवर आणि जवळपास 450 Nm चा टॉर्क जो आहे ना तो आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे. म्हणजे मंडळी खतरनाक पॉवर जे आहे ना ते आपल्याला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटून जाते. आणि तुम्ही डिझेल मॅन्युअल घेतलं तर तुम्हाला जवळपास 420 Nm चा टॉर्क जो आहे ना तो या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे. म्हणजे मंडळी तुम्ही कोणतं पण व्हेरियंट घ्या, तुम्हाला पॉवर जे आहे ना ते सफिशियंट पेक्षा म्हणजे जशी पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे. जे डिझेल मॅन्युअल आहे ना त्याची या कलरमध्ये किंमत आहे 24,24,000 रुपये एक्स-शोरूम. त्यानंतर तुमच्या सिटी वाईज जे टॅक्स लागतील ते वेगळे. तर मंडळी त्या किमतीमध्ये आपल्याला एक चांगलं लुक्स भेटून जाते, त्यासोबतच खतरनाक रोड प्रेझेन्स भेटून जाते, गाडी पॉवरफुल भेटून जाते आणि सेफ्टी वाईज सगळ्याच्या सगळ्या गाडीमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. सेफ्टी वाईज जर पाहिलं तर 7 एअरबॅग्स या गाडीमध्ये आपल्याला ऑफर करण्यात आलेल्या आहेत. तर 7वी एअरबॅग्स कोणती, तर जे नी असतात ना तर ते नीचे एअरबॅग्स पण आपल्याला गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. ABS, EBD, ESP, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, हिल डिसेंट कंट्रोल सारखे सेफ्टी फीचर जे आहेत ना ते सगळेच्या सगळे या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटून जातात. चला तर या गाडीच्या आता आपण इंटेरियर बद्दल जाणून घेऊया. अशा प्रकारे आपण इथं लॉक करू शकतो, त्यानंतर बूट ओपन करू शकतो आणि अनलॉक पण इथं करू शकतो. तर मंडळी सगळ्यात पहिले जर आता आपण या गाडीच्या या डोअर बद्दल जाणून घेतलं तर ओव्हरऑल आता फक्त बाहेरच जे चेंजेस नाही केलेले, गाडीच्या आतमध्ये पण चेंजेस करण्यात आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता पूर्ण ब्लॅक असं इंटेरियर जे आहे ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते. इंडियन रोडच्या हिशोबाने जर पाहिलं तर या गाडीमध्ये आपल्याला लाईट कलरचं इंटेरियर पाहायला भेटते. पण विषय कसा आहे त्यामध्ये ते मेंटेन करण्यासाठी, स्वच्छ ठेवण्यासाठी म्हणजे खूप जास्त मेहनत लागते. आणि ज्यांले ते थोडंसं म्हणजे ज्यांले ते मेंटेन करता येत नाही तर त्यांच्यासाठी एक चांगलं ऑप्शन होणार आहे. म्हणजे ब्लॅक कलर म्हटलं तर ओव्हरऑल टाइम एकदम परमनंटली आपण ही जे हे म्हणजे ब्लॅक कलर जास्त खराब बी होत नाही. डोरा इथं पाहायला भेटून जाते पूर्ण. त्यानंतर इथं आपल्याला सॉफ्ट टच प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मंडळी. ग्लॉसी ब्लॅकमध्ये अशा प्रकारे आपल्याला इथं इंटेरियरचे पाहायला भेटून जाते. त्यानंतर आपल्याला चारी पॉवर विंडोज प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत. आणि ऑटोमॅटिकली हेडलॅम्पचे ते म्हणजे जे असतात ना साईड ओव्हरव्ह्यू त्याचे पण कंट्रोल्स इथं पाहायला भेटून जातात. आणि मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे. इथं आपल्याला बॉटल होल्डर पाहायला भेटून जाते, थोडीशी स्पेस पाहायला भेटून जाते. आणि इथं जे आहेत आपल्याला जे पार्किंग म्हणजे रेड लाईट असते ते पण पाहायला भेटून जाते. समजा जेव्हा कोणतं डोअर ओपन असते आणि समजा कोणती गाडी मागून असते तर त्याला जे दिसून जाते. आणि हे जे सीट्स आहेत ना तर मेमरी फंक्शन आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे जशी आपण आपल्या हाईटच्या हिशोबानं, आपल्या ड्रायव्हिंग डायनॅमिक्सच्या हिशोबानं सीट ॲडजस्ट केली तर तशी आपण इथून जे ॲडजस्ट करू शकतो. तुम्ही पाहू शकता इथून हे जे सीट्स आहे ना ही ॲडजस्ट होऊ शकते. तुम्ही पाहू शकता सीट्स
हे पाहू शकता, ही इथं दाखवतोय. जसं आपण हे जे आहे ना, तुम्ही पाहू शकता मंडळी, इथं हे करतो तर ही गाडी मागे जाते. त्यानंतर लंबर सपोर्ट पण आपल्याला या गाडीमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. त्यानंतर मंडळी हे जे सीट्स आहेत ना, आपल्याला प्युअर लेदर ब्लॅक कलरच्या सीट्स इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेल्या आहेत. आणि इथं आपल्याला लंबर सपोर्टचं पण ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि हे जे सीट्स आहेत ना मंडळी, ह्या व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. आता म्हणजे या गाडीमध्ये आपल्याला व्हेंटिलेटेड सीट्स पण जे आहे ते पाहायला भेटून जातात विथ रेड स्टिचिंग, ज्याच्यावर आपल्याला रेड सीट्सवर जे आहे ना ते रेड अशा प्रकारे स्टिचिंग इथं ऑफर करण्यात आलेली आहे. त्यानंतर मंडळी आपल्याला सोनीचं 12 स्पीकरचं जे इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, स्पीकर सिस्टम आहे, ते पाहायला या गाडीमध्ये भेटून जाते. आणि म्हणजे मंडळी एक नंबर आहे. आता पाहू शकता मी या गाडीमध्ये बसलो तर कसं वाटून राहील ते आपण थोडंसं प्रेक्षकांसोबत जाणून घेऊया. तर भाऊ तुमचं, तर मंडळी तुमचं नाव काय आहे? तुमचं नाव सांगा मंडळी. तर मंडळी आमचे भाऊ जे आहेत ते थोडेसे लाजत आहेत. तर आता या गाडीचं आपण स्टेरिंग व्हील बद्दल जर जाणून घेतलं तर आपल्याला अशा प्रकारे या गाडीचं स्टेरिंग व्हील जे आहे ते पाहायला भेटून जाते विथ व्रॅपिंग आणि रेड स्टिचिंग आपल्याला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता मंडळी किती प्रीमियम आहे यार, वाव. त्यानंतर इथं आपल्याला महिंद्राचा नवीन लोगो पाहायला भेटून जाते. त्यासोबतच आपल्याला इन्फोटेनमेंट सिस्टमचे जे कंट्रोल्स आहेत ते इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेले आहेत. म्हणजे इथूनच सगळं कंट्रोल करा, काही विषय आहे नाही. त्यानंतर हे जे व्हेरियंट आहे ना मंडळी, हे डिझेल मॅन्युअल व्हेरियंट आहे, म्हणजे काही विषय आहेच नाही. त्यानंतर आपल्याला इथं क्रूज कंट्रोल पण पाहायला भेटून जाते. आणि ओव्हरऑल अशा प्रकारे आपल्याला स्टेअरिंग व्हील आहे ना ते या गाडीमध्ये पाहायला नक्कीच भेटून जाते. त्यासोबतच मंडळी इथं आपल्याला हेडलाईट लेव्हलरचं ऑप्शन पाहायला भेटून जाते. त्यानंतर हिल डिसेंट कंट्रोल झालं, ट्रॅक्शन ऑन ऑफचं आणि ऑटो ऑन ऑफचं इथं आपल्याला ऑप्शन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यासोबतच मंडळी एसी वेंट जे आहे ना, तर आपल्याला अशा प्रकारे जे रेड एसेंट आहे तिथं आपल्याला पाहायला भेटून जाते विथ रेड स्टिचिंग. आणि पूर्ण असं ब्लॅक कलरमध्ये आपल्याला इथं डॅशबोर्ड आहे ना ते मंडळी नक्कीच इथं ऑफर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं आपल्याला 10.25 इंचाचं इन्फोटेनमेंट सिस्टम, सोबतच 10.25 इंचाचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे ना ती इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेलं आहे मंडळी. तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे या गाडीचं फर्स्ट रो म्हणजे ही इंटेरियर. सोबतच तुम्ही इथं पाहू शकता आपल्याला सेंटर कन्सोलमध्ये जे आहे ना, तर अशा प्रकारे इथं आपल्याला एसी जे आहेत एसी वेंट्सचे ऑफर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथं ऑटो स्टार्ट स्टॉपचं, इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन भेटून जाते. त्यानंतर आपल्याला हे जे रेन सेन्सिंग वायपर आहेत ना ते पण इथं आपल्याला ऑन ऑफ म्हणजे ऑटोमॅटिक भेटून जातात. सोबतच आपल्याला इथं हेडलाईट्स जे आहेत त्या गाडीचे ते पण इथं आपल्याला ऑटोमॅटिक प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत मंडळी. त्यानंतर मंडळी ग्लॉसी ब्लॅकमध्ये आपल्याला डॅशबोर्डवर इथं फिनिशिंग भेटून जाते. आणि अशा प्रकारे जी लेदर आहे ना इथं आपल्याला वापरण्यात आलेलं आहे ॲडोनॉक्सची बॅजिंग. त्यानंतर इथं आपल्याला ऑरेंज कलरमध्ये म्हणजे मॅट रेड जो कलर आहे ना त्यामध्ये स्टिचिंग इथं भेटून जाते. आणि तिथं पण आपल्याला एसी वेंटच्या साईडमध्ये ते अशा प्रकारे ते म्हणजे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि गाडी तुम्ही पाहू शकता ऑल ओव्हर ब्लॅक, पूर्ण ब्लॅक इंटेरियर गाडीचं पाहायला भेटून जाते. आणि रेड कलरमध्ये हायलाइट्स जे आहेत ना त्या गाडीचे वापरण्यात आलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता मंडळी इथं ऑटोमॅटिक एसी एसी क्लायमेट कंट्रोल पाहायला भेटून जाते. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जे कंट्रोल्स आहेत ते इथं सगळे इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत मंडळी, जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता. हजार्ड लाईटचं बटन भेटून जाते. ड्रायव्हर मोड म्हणजे झिप झॅप झूम, आपल्याला ड्रायव्हिंग डायनॅमिक्स म्हणजे 3 मोड भेटतात ड्रायव्हिंगमध्ये, झिप झॅप झूम. झूममध्ये तर अल्टिमेट गाडीमध्ये पॉवर पाहायला भेटून जाते. आणि त्यानंतर हे जे आहेत ना हे आपल्याला जे कॅमेरेज आहेत ते इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर सीट बेल्टचे इथं त्यासोबत आपल्याला अशा प्रकारचे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला मंडळी वायरलेस चार्जिंगचं ऑप्शन जे आहे ना ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि हो, तर तुम्ही पाहू शकता मंडळी इथं USB A टाईपचं पण इथं आपल्याला ऑप्शन जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि इथं आपण मोबाईल वगैरे जे आहे ना ते पण ठेवू शकतो. म्हणजे याच्या आतमध्ये पण आपल्याला स्पेस जे आहे ते नक्कीच पाहायला भेटणार आहे. त्यासोबतच मंडळी आपल्याला इथं हे डिझेल व्हेरियंट आहे, त्यामुळे आपल्याला इथं 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये इथं गिअरबॉक्स पाहायला भेटून जाते. आणि तुम्ही इथं पाहू शकता मंडळी इथं आपल्याला ऑटो होल्डचं ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि पार्किंगचं त्यासोबतच आपल्याला अशा प्रकारे 2 जे आहेत कप होल्डर इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. तर कॉल झालं, त्यानंतर होम झालं, त्यानंतर इथं सॉन्ग झालं, तर हे कंट्रोल जे आहेत आपण इथंच करू शकतो अशा प्रकारे मंडळी. त्यानंतर समजा हे जे आहेत आपल्याला अशा प्रकारे इथं जे आहेत ते पाहायला भेटून जाते मंडळी. पाहू शकता ग्लब बॉक्स, तर इथं आपल्याला ग्लब बॉक्स बी नाही तो प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मंडळी. आणि ओव्हरऑल अशा प्रकारे आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता साईडनं पण आपल्याला जे आहे ते ग्लॉसी ब्लॅकमध्ये पूर्ण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मंडळी आपल्याला अशा प्रकारे सनरूफ पण जे आहे ते पूर्ण इथं पाहायला भेटून जाते. मोठीच्या मोठी सनरूफ जे आहे इथं आपल्याला ऑफर करण्यात आलेली आहे. त्यानंतर इथं आपल्याला जे आहे ना मंडळी अशा प्रकारे इथं आपल्याला जे आहे ते समजा आपण काही पेपर वगैरे असले तर इथं आपण लटकू शकतो. त्यानंतर तुम्ही पाहू शकता मंडळी इथं स्पीकर भेटून जाते डायरेक्ट, म्हणजे साऊंड सिस्टम जे आहे ना ते एक नंबर इथं आपल्याला पाहायला भेटून जाते. आणि आता हे जे लाईट्स आहेत ना अशा प्रकारे इथं आपल्याला लाईट भेटून जातात. त्यानंतर आपण समजा हे दाबलं तर आपल्याला अशा प्रकारे इथं DRLs पण अशा LED मध्ये पाहायला भेटून जाते मंडळी. त्यानंतर मंडळी अशा प्रकारे ओव्हरऑल आहे. त्यानंतर इथं आपल्याला ग्लास होल्डर पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. संदर्भ उघडायची असेल तर तुम्ही असं करू शकता. त्यासाठी गाडी ऑन पाहिजे वाटते, आहे ना भाऊ?
गाडी ऑन. तर हे जे स्टार्ट स्टॉप आहे ना, तर इथून तुम्ही जे आहे ते गाडी ऑन करू शकता मंडळी. जसं मी स्टार्ट स्टॉप दाबतो तर हे जे हे इथून ऑन होऊन जाते. म्हणजे सगळ्यात पहिले हे इथं ऑन होऊन जाते. बंद कर रे. तर मंडळी अशा प्रकारे आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते पाहायला भेटून जाते. काय झालं मंडळी, काय झालं? मंडळी तुम्हाला वाटतं गाडी चालवणार नाही, पण तुम्ही गाडी चालू करून अच्छा, असं आहे का मंडळी? बरं बरं, चला. तर मंडळी ओव्हरऑल करून टाका मंडळी. नाही मंडळी, आता नाही करत. तर तुम्हाला मंडळी काय झालं मंडळी? आम्हाला काहीच नाही झालं, पण तुम्हीच तर म्हणत जा ते दाब ते दाब, म्हणून आम्ही ते दाबलं. तर मंडळी अशा प्रकारे आहे. चला तर आता गाडीच्या आपण नाही तसं काही नाही मंडळी. चला आता मंडळी आपण मागच्या साईडने जाऊ. अभि ते क्लच दाबून चालू होती वाटते. क्लच दाबून तशी चालू नाही होत मंडळी एकदा दाबून नाही. जर समजा मंडळी आता कसं आहे माहिती आहे, आपण क्लच दाबून जर समजा हे दाबलं तर फक्त आपल्याला याचं हे जे आहे हे ऑन होऊन जाते पूर्ण, जे की तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता. आणि इथून जे आहे ते तुम्ही याचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दाखवा भाऊ. अशा प्रकारे आपल्याला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर भेटून जाते आणि अशा प्रकारे एक नंबर फिलिंग इथं आपल्याला येऊन जाते. आणि एसी पण जे आहे ते आपल्याला चांगली या गाडीची पाहायला भेटून जाते. चला तर आपण या गाडीच्या सेकंड रो बद्दल जाणून घेऊया. तर मंडळी आपण या गाडीची आता सेकंड रो बद्दल जाणून घेतलं होते ते पण सेकंड रो बद्दल जाणून घेतलं तर आपल्याला अशा प्रकारे जी आहे तिथं आपल्याला स्पेस जी आहे ते पाहायला भेटणार आहे. तर मंडळी आता हे आहेत आमच्या सोबतचे मंडळी शिवम भाऊ बोदळे. तर याची हाईट आहे जवळपास 6 फूट. तर 6 फूटच्या हिशोबाने यायले जे हेडरूम पण चांगलं भेटून जाते. आणि भाऊ तुमचं म्हणजे कसं आहे, तुम्ही कम्फर्टेबल बसून झाले ना गाडीत? मी तर कम्फर्टवर बसलो, समोर पण आणि मागे पण खूप स्पेस दिसत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मंडळी अशा प्रकारे स्पेस जी आहे ती भेटून जाते. इथं आपल्याला ग्रॅब हँडल दोन्ही साईडने पाहायला भेटून जातात. त्यानंतर आपल्याला इथं एलईडी जी आहे ती इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता. त्यासोबतच मंडळी आपल्याला इथं मागच्या साईडने जे आहेत एसी वेंट्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे एसी वेंट्स आहेत. आणि समजा मोबाईल वगैरे ठेवायचा असेल तर आपण इथं ठेवू शकतो. त्यासोबत USB-C टाईपचं इथं आपल्याला ऑप्शन पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. त्यासोबतच मंडळी आपल्याला याच्या मधामध्ये जे आहे ना ते हे जे असते आपलं आर्मरेस्ट ते पण इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही फ्रेम मध्ये मंडळी पाहू शकता. अशी होती मंडळी या गाडीची सेकंड रो. तुम्हाला कशी वाटली भाऊ? अप्रतिम. अरे बापरे, खूपच मराठी शब्द इथं आमच्या मंडळीच्या मुखातून येत आहेत बाहेर. तर मंडळी अशा प्रकारे आपण कसं ओपन होते मंडळी हे तुम्ही पाहू शकता. जसं हे आपण दाबतो का नाही, तर अशा प्रकारे हे जे आहे हे होऊन जाते. आणि हे जे अशा प्रकारे मागे होऊन जाते. आणि माझी हाईट आहे जवळपास 5.5 5.5च्या जवळपास. तर मला किती स्पेस भेटते मागच्या साईडनं थर्ड रो मध्ये. जसं मी असं घुसतो मंडळी याच्या आतमध्ये, तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे स्पेस जे आहे ते आपल्याला एक नंबर इथं पाहायला भेटणार आहे, जे की तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता. म्हणजे माझी हाईट जवळपास 5.4च्या जवळपास, तर इथं भेटून जाते. आणि यार कम्फर्टेबल आहे यार, चांगली आहे ना. पाय ना पूर्ण असं म्हणजे हे बिन चांगलं भेटून राहिलं मला. त्यासोबतच मंडळी तुम्ही पाहू शकता दोघं जण चांगले बसून जातात इथं. तर भाऊ तुम्ही बी नाही बरं अंदर. तर मंडळी आमचे शिवर म्हणजे 6 फुटाचा माणूस जर बसला तर कसं स्पेस भेटते ते नक्की पाहू आपण. कसं काय भेटून राहिलं भाऊ तुम्हाला स्पेस? तुमचे पाय अडतील का पण समजा जर आपण हे सीट जर हे केली तर? नाही ना. म्हणजे कसं आहे मंडळी, ज्याची हाईट कमी आहे समजा पाय छोटे आहेत त्यांच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे छोटे लेकरं पण मस्त इथं बसू शकतात, काही विषय आहे नाही. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं मागच्या लिबिन जे आहे ना ते आपल्याला इस इव्हेंट जे आहेत इथं प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. आणि स्पीकर पण इथं मस्त आपल्याला भेटून जाते. इथं आपल्याला बॉटल होल्डर पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. बॉटल होल्डर, ग्लास होल्डर म्हणा, काही पण आपण तिथं ठेवू शकतो. तर मंडळी ओव्हरऑल स्पेस पण चांगला आहे. चार्जिंग पॉईंट आहेत का? हो, इथं मंडळी तुम्ही पाहू शकता इथं 12 वोल्टचं जे चार्जिंग पॉईंट आहे ना ते पण इथं आपल्याला ऑफर करण्यात. म्हणजे याच्यात तुम्ही ते अटॅच करा, त्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली चार्जिंग करू शकता. आणि हे जे एसी इव्हेंट्स आहेत ना मंडळी, तर या एसी इव्हेंट मध्ये जे हे आहेत ना आपल्याला म्हणजे इथून पण कंट्रोल करू शकतो आपण. म्हणजे जसं कमी पाहिजे जास्त पाहिजे तर अशा प्रकारे आपण हे जे पूर्ण कंट्रोल करू शकतो. त्यासोबतच मंडळी मला असं वाटून राहिलं मी विमानात बसलो का, कारण तशा प्रकारे आपल्याला विमानात बसायची खिडकी भेटते ना, तशी तिथं आपल्याला फिलिंग येऊन राहिली. तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे ही गाडी आहे. त्यानंतर ह्या ज्या सीट्स आहेत ना 50-50 स्प्लिट्स आहेत. आता चला आपण या गाडीचं बूट स्पेस बद्दल थोडंसं जाणून घेऊया. चला मंडळी बाहेर उतरा, बाहेर नाही व्हिडिओ नका बंद करू, चल द्या भाऊ. चला चला भाऊ बाहेर, म्हणजे बाहेर कसं उतरतात ते पण आम्ही थोडंसं पाहू द्या. 6 फुटाचा बसला. त्यानंतर मंडळी अशा प्रकारे ओव्हरऑल गाडी आहे. तर मी आता बाहेर आलेलो आहे मंडळी. तर मंडळी आता जर आपण या गाडीच्या बूट स्पेस बद्दल जाणून घेतलो तर जवळपास म्हणजे समजा पूर्ण जर केलं आपण तर 90 लिटरचं बूट स्पेस जे आहे ते आपल्याला पाहायला भेटून जाईल. हे लागेल का रे उघडलं तर? 90 लिटरचं बूट स्पेस जे आहे तिथं आपल्याला नक्कीच पाहायला मंडळी भेटून जाते, जे की तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता. म्हणजे नॉर्मल जे आहे ती आपल्याला एवढी स्पेस जी आहे आपल्याला भेटेल. पण जर सीट्स आपण फोल्ड केल्या तर एकदम बूट स्पेस म्हणजे सगळं स्पेस इथं आपल्याला पाहायला भेटून जाते. त्यानंतर इथं आपल्याला टूल किट जे आहे ते इथं पाहायला भेटून जाते, जे की तुम्ही फ्रेम मध्ये पाहू शकता. आणि या गाडीचं जे एक्स्ट्रा टायर आहे ना मंडळी
ते आपल्याला भेटून जाते इथं खालच्या साईडनं, जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता. अशा प्रकारे एक्झॉस्ट पण आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे होती ऑल न्यू महिंद्रा XUV 700चं ब्लेज एडिशन, जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहालच. ही गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की सांगा. म्हणजे कसं आहे माहिती का, 24,24,000 रुपये या गाडीची एक शोरूम प्राइस आहे डिझेल व्हेरियंटची. आणि जर समजा ऑन रोड येता येता सिटी टू सिटी व्हॅरी ते पण करते. आणि ही गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महिंद्रा गद्रे ऑटोकॉन यांच्याशी नक्की संपर्क साधा जर गाडी बुकिंग वगैरे करायची असेल तर. आणि मंडळी आपल्याला लवकरच 20,000 सबस्क्रायबर्स पण कंप्लीट करण्यात, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचं या गाडीबद्दल काय ओपिनियन आहे ते पण आपल्या प्रेक्षकांसोबत नक्की शेअर करा. तर भेटू नवीन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, भारत माता की जय.